चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना सुरू झालेला आहे। ए ग्रुपमधून दोन्ही संघ हे उपांत्य फेरीत आधीच पोहोचलेले आहेत। आजचा सामना हा फक्त औपचारिकतेचा सामना आहे, मात्र इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांकडून विजयाच्या हॅट्रिकचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडचा विजयी रथ रोखत हॅट्रिक पूर्ण करणार की मग सलग तिसरा विजय न्यूझीलंड मिळवणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठलेली आहे, त्यामुळे सामन्याच्या निकालाने फारसा यामध्ये फरक पडणार नाही। आता यातून काय निष्पन्न होणार आहे? आज जर भारत जिंकला तर भारताची गाठ ऑस्ट्रेलियाबरोबर पडेल आणि जर भारत हरला तर भारताची गाठ सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरीमध्ये साऊथ आफ्रिकेशी पडेल। कारण ब गटामध्ये साऊथ आफ्रिका अग्रस्थानी आहे आणि ऑस्ट्रेलिया 2 नंबरवर आहे। त्यामुळे आजच्या सामन्यात ठरेल ती उपांत्य फेरीमध्ये कोण कोण लढणार आहे। इथे भरपूर भारतीय प्रेक्षक आलेले आहे, भारताच्या वेगवेगळ्या भागातून प्रेक्षक आलेले आहेत। मी बऱ्याच लोकांशी बोललो, नाशिक, आग्रा, मुंबई, पुणे सगळीकडून इथं प्रेक्षक आलेले आहेत। आता सामन्यात काय होते बघूया।